नमस्कार. अथ तो ज्ञान जिज्ञासा. आपल्या जिज्ञासेपोटी आपल्याला माहिती व्हावं, प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी कल्पना असावी, म्हणून आपण हा भारतीय तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत समजून घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आणि त्यात आपण आस्तिक दर्शन संपून चार्वाक जैन दर्शन संपून बुद्ध दर्शनाचा विचार करत होतो. आणि बुद्ध दर्शन मध्ये आपण 3 विभाग पाडले होते. बुद्ध धम्माचे 3 स्तंभ सांगितले होते. एक म्हणजे गौतम बुद्ध, दुसरा म्हणजे बुद्धाचा धम्म आणि तिसरा संघ. त्रिशरण प्रार्थना त्याच्यासाठीच आपण म्हटली होती की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धाचं जीवन आणि त्यांचा धम्म, त्यांचा उपदेश आपण पाहिला. आणि आजचा हा तिसरा व्हिडिओ संघ. बुद्ध तत्वज्ञानात संघाने काय कार्य केलं किंवा बौद्ध संघ काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. आपण पाहिलं, बुद्धाचे जीवन पाहिलं, त्यानंतर बुद्धाचा उपदेश पाहिला आणि आता संघ. तर निर्वाण प्राप्त झाल्यानंतर सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिल्यांदी उपदेश केला, ज्याला धम्मचक्र परिवर्तन म्हटलं. पांचवर्गीय शिष्य होते आणि तिथूनच ही संघाची सुरुवात झाली. ते पंचवर्णीय जे शिष्य झाले, त्याच्यात अजून पुन्हा त्यांचे शिष्य झाले. त्याच्यानंतर बुद्ध 80व्या वर्षापर्यंत म्हणजे महापरिनिर्वाणापर्यंत 35 वर्ष हे लोक गावोगाव फिरत राहिले आणि बुद्ध उपदेश देत राहिले आणि त्यांचे शिष्य त्यांच्या उपदेशाची जनमानसात प्रचार करत राहिले. बुद्धाचा उपदेश आपण पाहिलं की अत्यंत तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि कमालीचा व्यवहारी होता, ज्याच्यानी रूढीवादी सगळ्या कल्पना आणि वैदिक ज्या विकृती होत्या त्या नाहीशा केल्या. जनमानसाला आत्मा, परमात्मा इत्यादीच्या जोखडापासून मुक्त केलं. जातीव्यवस्था, आश्रमव्यवस्था, त्यानंतर वर्णव्यवस्था, त्यानंतर स्त्री पुरुष लिंगभेद यातून मुक्त केलं. हे सगळं आपण पाहिलं होतं. आणि असा धर्माचा असा उपदेश करत हे लोक फिरत असल्याने यांच्याकडे अर्थात लोकाश्रय भरपूर झाला. खूप लोक बुद्ध धर्म स्वीकारायला उत्सुक झाले. बुद्ध धर्म खूप लोकांनी स्वीकारला आणि लोकाश्रय मिळाल्याने पुढं राजाश्रयही मिळाला. मोठे मोठे राजे महाराजे या धर्माचे अनुयायी झाले, बुद्धाचे अनुयायी झाले आणि विस्तृत प्रमाणावर ह्याचा प्रचार प्रसार झाला. त्यावेळेस मग आता हे लोक खूप येत असल्याने आणि लोकाश्रय, राजाश्रय मिळाल्याने राजाश्रयाद्वारे बऱ्याच सगळ्या सवलती सुद्धा देण्यात आल्या बौद्ध धर्म स्वीकारून बुद्धाचा अनुयायी होणाऱ्यांना, की जो एकदम प्रज्ञा, करुणा आणि अष्टांग मार्गावर चालायला शिकवणारा, नीतिमत्ता शिकवणारा धर्म आहे म्हणून. तेव्हा लोकाश्रय, राजाश्रय सगळं वाढल्यानंतर मग याचे काही नियम करणं क्रमप्राप्त झालं. जोपर्यंत स्वतः भगवान गौतम बुद्ध जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या आदेशाने चालू होतं. पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर याला हा सगळा उपदेश कुठंतरी एकत्र करण्याचा आणि काही नियम तयार करायची गरज भासली. आणि त्यातून पहिल्यांदी बुद्ध संघाची समिती किंवा संमेलन झालं. अशा 4 समित्या झाल्याचा उल्लेख आढळतो. त्यात पहिली समिती बुद्धपुत्र अजातशत्रू जे शिष्य होते त्यांच्या काळात झाली. आणि महापरिनिर्वाणानंतर म्हणजे इसवी सन पूर्वी 483 राजगृह इथे झाली. सप्तपर्णी गुहा होती, त्या जागेचं नाव होतं, तिथं झाली. अध्यक्ष महाकश्यप होते. आणि यात काय केलं तर उपदेशाचं संकलन करण्याचा निश्चय केला, ज्यातून सुक्त पिटक आणि विनय पिटक हे 2 पिटक तयार झाले. पिटक म्हणजे पेटारे. आता पेटारे म्हणजे आपण ग्रंथ म्हणून समजू. तर 2 ग्रंथाचं निर्माण झालं. 2 ग्रंथ कोणते होते? सुप्त पिटक आणि विनय पिटक. सुप्त पिटकामध्ये गौतम बुद्धाचा उपदेश सरळ सोप्या पाली भाषेत समजल असा देण्यात आला, सर्वसामान्यांसाठी देण्यात आला. आणि विनय पिटक हे आचार कसा असावा असं सांगण्यात आलं. विनय पिटक हे बौद्ध धम्माचं संविधान होतं म्हटलं तरी काही हरकत नाही.
त्यानंतर हे संकलन झाल्यानंतर 383 इसवी सनापूर्वी म्हणजे नंतर कंप्लीट 100 वर्षानंतर वैशाली येथे कालाशोक शासन काळात जे शिशुनाग वंशामध्ये होते त्यांच्या काळात सब्बक मीर किंवा रेवत यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती झाली. त्यात अनुशासनाबद्दल मतभेद झाले. अनुशासन कसं असावं, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन, नियम कसे असावे याच्यावरती झालं. थोडेसे मतभेद झाले. त्यामध्ये स्थावीर आणि सांघिक असे 2 गट उदयाला आले. त्यानंतर तिसरी संगती 251 इसवी सनापूर्वी महान शासक अशोक, सम्राट अशोक याच्यात झाली. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोक मौर्य वंशाचे पाटलीपुत्र इथे झाली. त्यावेळेस मोगली पुत्र तिस्स हे त्याचे अध्यक्ष होते. आणि अजून एक नवीन पीठक म्हणजे धर्मग्रंथ निर्माण झाला. पहिल्याचं होतं सुक्त पीठक, विनय पीठक आणि आता झाला होता अभिधम्म पीठक. तिसरा ग्रंथ निर्माण झाला ज्यात संघाविषयीचे कठोर नियम सांगण्यात आले आणि शिवाय अत्यंत सखोल आणि गंभीर असे सिद्धांत पुन्हा प्रतिपादन केले गेले. आणि त्याच्यानंतरची चौथी संगती कुंडलवन काश्मीर येथे झाली इसवी सनाच्या पहिल्या शतकात 72 साली. हे इसवी सनानंतर आहे, हे इसवी सनाच्या पूर्वीचे आहेत. कुशाण वंशाच्या कनिष्क यांचं शासन होतं. महाराज कनिष्क आणि अध्यक्ष वसुमित्र होते. आणि अजून एक अध्यक्ष इथं उपाध्यक्ष करावं लागलाय अश्वघोष. आणि ह्याच्यात पहिल्या दुसऱ्या संगतीत जे स्थावीर आणि संघवीर असे 2 गट पडले होते. ते 2 गट एकदम प्राबल्याने दिसून आले आणि त्यातून 2 पंथ निर्माण झाले, एक महायान आणि हीनयान. तर महायान आणि हीनयान आणि तिसरा एक पंथ नंतर निर्माण झाला होता. पण आपण महायान आणि हीनयान याच्याविषयीची थोडीशी माहिती घेऊ. याच्यात काय झालं होतं की थोडीशी इसवी सनापूर्वी 483 म्हणजे इसवी सनापूर्वी जवळपास 500 वर्षापूर्वी सांगितलेलं हे तत्वज्ञान आता इसवी सनानंतर म्हणजे 600-700 वर्ष झाले होते ऐकत आणि पाठ करत आलं होता. तर त्यावेळेस काही बाबतीत लिखित झालं होतं. लिखित नंतर सिंहल द्वीपमध्ये म्हणजे श्रीलंकेमध्ये करण्यात आलं. श्रीलंकेमध्ये अशोक पुत्र, सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांनी हे तत्वज्ञान नेलं होतं जे अर्धमागधी पाली होतं. त्यानंतर तिथून ते पुढं काही कालांतरानंतर इंग्लंड येथे गेलं जे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालं. पाली टेक्स्ट सोसायटीनी इंग्रजीत केलं होतं. आणि आता अशा म्हणजे गेल्या 50 वर्षापासून ते आपल्या भारतात आणून त्याचं इंग्रजी भाषेतून सरळ आपल्या लोकभाषेत ज्या हिंदी किंवा ज्या मराठी हिंदी प्रादेशिक सगळ्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषेत करण्याचं कार्यक्रम अजूनही चालू आहे. तर ह्यात इसवी सन 72 मध्ये कुंडलवनमध्ये झालेल्या संगतीत जे 2 पंथ निर्माण झाले त्यातला एक पंथ असा होता की जो गौतम बुद्धांनी सांगितलेला उपदेशच फुल अँड फायनल शेवटचा जसाच्या तसाच मानला पाहिजे अशा रूढीवादी आणि कर्मठ विचाराचा होता. तर दुसरा पंथ महायान हा सुधारणावादी होता. आणि इतक्या वर्षात म्हणजे 500 वर्ष होऊन गेले त्यात काहीतरी आता धम्मामध्ये जगराहाटीप्रमाणे आता चालू परिस्थितीला अनुरूप अशा सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत ह्या विचाराचा होता. आणि महायान पंथ सुधारणावादी निर्माण झाले. ह्या दोन्ही मधला मूळ फरक आपण पाहू की हीनयान किंवा निम्न मार्ग किंवा वैभाषिक सौतांत्रिक हे 2 पंथ असलेला हा रूढीवादी होता. मूळ शिक्षा गौतम बुद्धांनी केलेला उपदेश, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलेला उपदेशच मानणारा होता. केवळ बुद्ध आणि बुद्धच आपले गुरु असं मानणारा होता. त्याच्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्र स्वतःपुरतं होतं. योगाचार पद्धतीने आपल्या पद्धतीने आपला स्वतःचा विकास स्वतः करून घ्या. आत्मदीप भव स्वयंदीप हो ही जी गोष्ट आहे ती मानणारा होता. आणि हे पूर्ण अगदी शुद्ध तत्वज्ञान होतं
गौतम बुद्धाला ते महापुरुष मानत होते. गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मूर्तीपूजा यांना मान्य नव्हती, भक्ती यांना मान्य नव्हती. त्यानंतर हे गौतम बुद्धाला महापुरुष मानत होते. यांची पाली भाषा सगळे या पंथाचे सगळे ग्रंथ पाली भाषेमध्ये होते. कथावस्तू, विशुद्ध, वसुबंधू, कुमारव्रत, हिंसंग हे यांचे नेते मंडळी होते किंवा त्याच्यातले गुरु होते. त्यानंतर निर्वाण कठीण आहे, कठीण मार्गाने योग साधना केल्यानंतर होऊ शकतं असं यांचं म्हणणं होतं. आणि ही ज्ञान किंवा निम्नमार्गी लोकांना सर्वांसाठी एकच उपदेश होता. मग तो भिक्खू असो, छोटा भिक्खू असो, नाहीतर श्रावक म्हणून घरात राहणारा संसारी असो. संन्यासी जीवन हेच मुख्य जीवन आहे. निर्वाणासाठी संन्यास आवश्यक मानणारे होते, ज्ञानप्रधान लोक होते. आशावादाचा ह्यांचा विशेष काही महत्त्व नव्हतं. आणि श्रद्धा हे गौतम बुद्धावर एकावरच ठेवत होते. तर योगाचार, विज्ञानवाद आणि शून्यवाद मानणारे महायानी पंथ निर्माण झाला होता. त्याच्यात ते सुधारणा करून परिस्थितीनुसार धम्म किंवा तत्वज्ञान सुधारलं पाहिजे असं मानत होते. त्यानंतर नुसतेच गौतम बुद्ध नाही तर त्याच्यानंतरही झालेले जे महामानव आहेत त्यांना ते बोधिसत्व म्हणून मानत होते. कालचक्र किंवा अलोकेश्वर, पद्मपाणी असे त्यांचे बोधिसत्वाचे नाव होते. आणि यांचं कार्यक्षेत्र खूप विस्तृत होतं जगभरासाठी. कारण ह्या वेळेसपर्यंत म्हणजे पहिल्या शतकापर्यंत बुद्ध धर्म खूपच प्रसारित झाला होता. त्यानंतर गौतम बुद्धाला आता हे लोक देव मानू लागले होते. त्यांची मूर्ती करून त्यांची मूर्ती पूजा करू लागले होते. गौतम बुद्धाची भक्ती करू लागले होते. त्यांचे गाणे, अभंग, स्तोत्र वगैरे तयार झाले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या चौथ्या संगतीनंतर यांनी संस्कृत मोठ्या प्रमाणावर लोक गोळा झाल्याने आणि बिहारच्याही खूप बाहेर आल्याने यांनी अर्धमगधी किंवा पाली भाषा सोडून संस्कृत भाषेचा अनुनय सुरू केला होता. संस्कृत भाषेतूनही यांचे प्रवचन होत होते. जिथं जिथं जातील तिथं तिथल्या भाषेत सांगत होते. आता यांची भाषा संस्कृत प्रधान भाषा संस्कृत झाली होती. त्यानंतर निर्वाण सहज साध्य आहे असं यांनी मानलं होतं. निर्वाण मार्ग सहज साध्य आहे, सर्वांनी मिळून केला पाहिजे, सर्वांच्या कल्याणासाठी वागलं पाहिजे असं यांना म्हणत होतं. यात भिक्खूचेही काही स्तर ठरवण्यात आले आणि श्रावकांचेही काही स्तर ठरवण्यात आले. आणि प्रत्येकाला वेगवेगळा उपदेश त्यांच्या पद्धतीने देण्यात येऊ लागला. गृहस्थ जीवनावर भर दिला गेला आणि करुणा प्रधान धम्म झाला. त्यानंतर अधिक आशावादी आणि भक्ती आणि देव मानणारा होऊन हा तत्वज्ञानापेक्षा धर्म जास्त झाला. असं ह्या दोन मध्ये फरक पडल्यानंतर दोन मोठे मोठे आणि यांचं अत्तसब्ब मंगलम सर्वे सुखिनो संतु सारखं सगळ्यांचं कल्याण हो हा भाग महायानमध्ये आला. आणि दुसरा जो पंथ उरला त्यांना हे महायानच हीनयान म्हणू लागले किंवा निम्न मार्गी म्हणू लागले. आणि अशा रीतीने दोन पंथ झाले. पण पुढे कालांतराने या महायानमध्ये अजून परत फरक पडत गेला. वज्रयान नावाचा अजून एक पंथ, तिसराच पंथ उदयाला आला. तो इसवी सन 700च्या पुढे चालू झाला. आता इसवी सनापूर्वी 483 मध्ये महानिर्वाण आणि इसवी सन 700 म्हणजे हे 500 वर्ष आणि हे 700 वर्ष 1200 वर्ष बुद्धाचा मूळ उपदेश जुना झाला होता. आणि त्यात तंत्र मंत्र यांचाही अवलंब ह्या पंथाने सुरू केला. जादूटोण्यावरती लक्ष द्यायला लागले. काही वैदिक परंपरा ह्याच्या त्यांनी सुरू केल्या. पूजा पाठ, महायानमध्ये नुसती भक्ती सुरू झाली होती तर ह्यांनी पूजा पाठ पद्धती त्याच्यानंतर त्याचे पुरोहित वगैरे पक्के केले. त्याच्यानंतर 5 मकाराविषयी अजूनही अष्टांग मार्गामध्ये 5 मकाराविषयी याच्यात थोडीशी अजून शिथिलता केली गेली. 5 मकार कोणते तर मद्य, मांस, मदिरा, मैथून, मत्स्य वगैरे, मुद्रा. तर या 5 मकारातही सुधारणा थोडीशी ढील दिली गेली. आणि मूळ बुद्ध धर्म जो होता, जे हे लोक हीनयान किंवा म्हणत
निम्न मार्ग म्हणत होते, त्या मार्गाचा मूळ बुद्ध धर्म बराच सगळा क्षीण झाला होता. तर बुद्ध धर्म प्रसार इतका जबरदस्त झाला की पूर्ण जगभर याचे अनुयायी पसरले होते. आत्ताच आपल्या बोलण्यात आलं की श्रीलंकेत तर होतेच, पूर्ण चीन, जपान, त्यानंतर अगदी इकडचा आजचा अफगाणिस्तान, काबूल, कंधार पासून ते पश्चिमेपर्यंत, इंग्लंडपर्यंत बुद्ध धर्माचे अनुयायी पसरले होते. आणि यामध्ये हा सगळा थोडासा संभ्रमाचा अवस्था निर्माण झाली होती. तर बुद्ध धर्माच्या पतनाविषयी आपण थोडंसं बोलू. बुद्ध धर्माचं कशामुळं कमी झालं, बुद्ध धर्माचा प्रसार कसा झाला होता त्याच्याविषयी आधी बोलूत. तर राजाश्रय मिळाल्याने आणि लोकाश्रय मिळाल्याने, लोकाश्रय तर तत्वज्ञानामुळे मिळाला होता, पण राजाश्रय मिळाला, त्यानंतर जनभाषा वापरली गेली, प्रवेश अगदी सोपा होता. हे त्रिसरण प्रार्थना तीनदा म्हणजे 9 वाक्य म्हटले की बुद्ध धर्मात प्रवेश मिळत होता. आणि राजाश्रय असल्याने पुष्कळ सगळ्या सवलती दिल्या गेल्या. बुद्ध धर्म स्वीकारणाऱ्याला त्या बऱ्याच सगळे दंडापासून मुक्तता देण्यात आली होती. आणि त्यानंतर बुद्धाचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे एक प्रसाराचं मुख्य कारण आहे की बुद्धांनी म्हणजे राजवंशात जन्मलेला माणूस संन्यासाचं जीवन जगून उपदेश करतो, त्यामुळं अति प्रभावशाली झालं. आणि हे हिंदू धर्मातले रूढीवाद, कर्मकांड, याला आत्मा परमात्मा या कल्पनेला वैतागलेले लोक बुद्ध धर्मात स्वीकारत गेले होते. परंतु बुद्ध धर्माचे नंतर कर्मकांडाचा आत्ताचा सांगितलेला प्रवेश, त्यानंतर त्याच्यात पडत गेलेल्या फुटी, विभाजन, हीनयान, महायान, वज्रयान, त्यानंतर परत उत्तर मीमांसा आणि भक्तिमार्ग, वेदांत आणि भक्तिमार्गाच्या वेगवेगळ्या शाखांनी हिंदूचं केलेलं पुनरुत्थान, त्यानंतर अजून एक कारण दिलं जातं म्हणजे बुद्ध धर्माने संघात महिलांना दिलेला प्रवेश, त्यानंतर अजून हिंदू धर्माने अजून एक सांगितलेलं तिसरीच गोष्ट की दशावतारात 9वा अवतार विष्णूचा बुद्ध आहे म्हणून. आणि ज्याच्यानी बुद्ध धर्मात संभ्रम निर्माण झाला की खरोखरच आपण हिंदू आहेत का बुद्ध आहेत असा. आणि त्यामुळं बराच सगळा संभ्रमित अवस्था होऊन बुद्ध धर्माची हळूहळू लोकप्रियता कमी होत गेली. आणि ज्याच्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला त्या बुद्ध धर्म स्वीकारून नवीन उजाळा दिला आणि नवबौद्ध म्हणून अजून एक वर्ग निर्माण झाला, अजून एक पंथ निर्माण झाला. तर त्याच्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान, त्यांचे विचार आणि नवबौद्ध तत्त्वज्ञान याच्याविषयी आपण नंतर वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू. पण मला वाटतं बुद्ध धर्माची तोंड ओळख करून घ्यायला एवढा परिचय पुरे. धन्यवाद.